आमच्या लग्नानंतर हा आरामात निवांत झोपलेला आहे. तर आज आता आपण थोडस आणि मेहनत भाई के शादी की मेहनत. हॅलो, वेलकम टू आवर न्यू ब्लॉग. आमच्या लग्नानंतर हा ब्लॉग येतोय आमचा. माझ्या भावाच्या लग्नाची तयारी चालू आहे. तर आता आज 21 तारीख लागली आहे आणि रात्रीचे 2 वाजलेले आहेत आणि अजून आमची तयारी चालूच आहे. कारण घराचं रेनोव्हेशन पण सोबत चालूच होतं. अजून घर पण आवरायचं आहे पूर्ण तसंच. तर आता तयारी चालू आहे. तर पुढे कंटिन्यू करूया. आणि आमचा ग्रूम इथे आरामात निवांत झोपलेला आहे. तर बघूया पुढे अजून काय काय होतंय. खूप लेट होत होतं त्यामुळे पटापट आम्ही सगळ्यांनी आवरून घेतलं. माई सगळीकडे लावून घेतल्या. मस्त घर सजवायला घेतलं. कोणाला? हिचं झालं ना. मोनूसाठी स्पेशल परफॉर्मन्स आहे. मोनूसाठी तर आम्ही 2 महिने मी पण प्रॅक्टिस करणार आहे. मुस्कानला सकाळीच गाणं सांगितलं ना ते मेरा प्यारा भैया. काय डान्स इंडिया डान्सची प्रॅक्टिस ते आणि छोटे छोटे भाई ओके. आपण सगळ्यांनी गँगनी करायचंय आणि तुझा माझा छकुलीचा मग करायचंय म्हणून करायचंय नाही करायचंय म्हणून. तर आज आता आपण थोडस आणि हे 2-3 पॅरिग्राफ आहेत. पहिला पॅरिग्राफ आपण तिघींनी तो एक एक करायचंय. कोणता? लो चली मैं अपने भैया की बारात लेके. ते आपल्या तिघींचा मग ऐकवते. आणि हिला मेरे प्यारे भैया ते वाला तुझं. हा तर ते वाला आणि आपल्या सगळ्या गँगचं ते वाला. आणि अन्नासाठी स्पेशल परफॉर्मन्स. अच्छी खासी जिंदगी तो कट रही थी रोज नई कुड़ी अभी पट रही थी. ASM इव्हेंटचे ओनर आहेत. तर काय कसं वाटतंय भावाच्या लग्नामध्ये डेकोर करताना? रात्रंदिवस उदार होते. हे वाइस असिस्टेंट हाँ ना. हाँ, सबसे बड़ा दुख किसको किसको बताइए. आणि हा वाइस असिस्टेंट विचारा कधीपासून त्या कर्टनचा पाईप लावतोय. कम से कम अर्धा तास झाला असेल. तर कोणाची ऑर्डर असेल तर नका देऊ इथे. टाइम वेस्ट आहे. अजून भरपूर काम करायचंय. नाही ओनर खूप कष्टाळू आहेत. पण हे म्हणजे डेकोरचं काम बेस्ट करतात. पण हे असं वेगळं काम ह्याला दिलं ना की हे असं 1.5 तास लावतात. बाय माझ्या ह्याला बघ रील आहे. ते रील थांबा मी रील नाही बघत. मी तुला फोटो दाखवते. ती साडी माझी साडी. अजून कपड्यांचं पण नवरदेवची आमच्या शॉपिंग बाकी आहे. नको तुझी रेडवालीच. रेडवाला शालू. ए माझा शालू घालून चांगला असेल तो एकदाच घातलाय. छान आहे. हाच घालू. या बाजीची लग्नात बघ कशी होती. आदिवासी झाली. नाही पण आज बाय भारी दिसते. पण आज बाय भारी दिसते. अगं नवीन फाउंडेशन आले. आता माझं लेख उठणार नाही काय. तर आता सगळ्यांना प्रश्न पडला असेल की नक्की लग्न आहे कोणाचं. एकच मिनिट दाखवते तुम्हाला. तर लग्न आहे प्रफुल्ल आणि निकिता. प्रफुल्ल माझा भाऊ, माझ्या आत्याचा मुलगा आणि वहिनी माझी निकिता. तर ह्यांचं लग्न आहे बुधवारी 25 डिसेंबरला पुण्याला. आणि हा आमचा नवरदेव इथे. आणि चालली आहे तयारी अजून तशीच. तर बघूया पुढे काय होतं अजून. हे यांचं चाललंय कपड्यांचं डिस्कशन. तर
मग ह्याच्यावर कोणतं लोकेशन लुक कोणता करू तेच आता आमचं इम्पॉर्टंट डिस्कशन चाललंय, ते झाल्यावर थोड्याच वेळात अपडेट देतो. ओके. थोडीशी डान्सची प्रॅक्टिस केलेली आहे आणि आमचं गोंधू उठलेला आहे आणि तयारी आता इथपर्यंत पोहोचलेली आहे. तर आमचं गोंधू काहीतरी बोल. हाय 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 सगळ्यांना हाय. गुड मॉर्निंग अँड गुड नाईट ऑल. तू काय करतोय भाई? त्याला नको आत टाकू. बरोबर जातो तो. तुला काय करतात? वाव वाव काय लावले? शोधाच्या लग्नाचे फ्लाय लावले. गोंडू माझा गोंडू राजस्थान पोरगा माझा. तर माझा गोंडू आता बिस्किट खातोय. काय गोंडा बिस्किट खातोय ना? अच्छा नाही खाते बिस्किट. बिस्किट खातोय माझा गोंडा. पाणी पितोय है ना गोंडू? हे झोपलेत. बाकीचे काम गोल पुढे घे. हे बघा इथं काय चालू आहे पोराचं माझ्या. आला माझा पोरगा खातोय आणि तिकडे ते काम चालूच आहेत अजून. लेट झालंय खूप. किती वाजले काय आयडिया नाहीये. 2:30 वाजलेले आहेत. 2:36 झालेली आहेत. आम्ही अजून झोपलो नाही. दिवसभर काम चालूच आहेत. तर बघू किती वाजता आम्ही झोपतोय. काय झालं? माऊला नको तू खा. नको नको माऊला नको ले तू खा. त्यांना पण नको. तुम्हाला पाहिजे का? गोंदू बिस्किट देते है ना गोंदू? असे फेकायचे नाही पिल्लू. खा. भुकी लागली ना मम्मी देऊ का? मम्मा हा थांब मम्मा. तुला बोलायचंय? ओके बोल. तर पुढचा क्लिप गोंदू देते. तर गोंदू बोल तिथे काहीतरी सांग त्यांना. काय काय सांगायचे? बिस्किट नाही तू खा. खा ते इथे तिथे लावू नको. असं नाही करायचं. खा खा गोंद्या खा ले. खा खा. माऊनी खाल्लं ना तू पण खा. तर बघूया आता पुढे कसं होत आहे. तुम्हाला प्रश्न पडला असेल की ब्लॉग कंटिन्यू केलाय, लग्न झाले आणि इथे मी आहे, प्रशा कुठे? तर प्रशा त्याच्या मम्मीकडे आहे. अरे सांगू दे मला. बिस्किट टाकलं हे बघ. नकोय तुला? नकोय हे? नाही खायचं? तर प्रशा आता हॉस्पिटलला आहे त्याच्या मम्मीकडे, म्हणून तो ब्लॉग मध्ये दिसत नाही. तर नेक्स्ट ब्लॉग मध्ये तो दिसेल तुम्हाला लवकरच, किंवा हा ब्लॉग जर पुढे कंटिन्यू केला तर ह्याच ब्लॉग मध्ये दिसेल. त्याच्या ह्याच्या येणारा नेक्स्ट ब्लॉग मध्ये नक्की दिसेल तर तुम्हाला. आम्ही दोघं आफ्टर वेडिंग सोबत व्हिडिओज फोटोज नंतर ब्लॉग मध्ये पहिल्यांदा. आमच्या वेडिंग मध्ये पण आमची हे होतं की आम्हाला ब्लॉग काढायचे होते हळदीचे, लग्नाचे, पण पॉसिबल झालंच नाही. खूप गडबड, खूप घाई होती. त्यानंतर सडनली त्याची मम्मी आजारी पडली. कोण खाता असं एवढी घाई का? बाबू साबू आता गोल कर आणि वरती चिपकायचं. गोल अरे त्या गोलला एक लावायला सुटणार ना गोल. एकच मिनिट बस. ठीक आहे. खात बसे. धर हातात धर. हे घे. खायचं हे ते फ्लावर खायचे नाही आहेत.
तर आम्हाला व्यवस्था भेटला आणि सडनली आम्ही गेलो होतो त्याच्या गावाला. हे काय प्लांट्स खायचे नाही आहेत, हे खा. तुला 2 वाजता कोणी खायला बिस्किट झोप करतो चावल खाते. सांगायचं राहिलं की त्याची मम्मीची तब्येत अचानक आजारी पडली. आम्ही गावाला गेलो होतो तर त्याच्यामुळे तो दिसत नाही ब्लॉग. आणि गावाला गेलो होतो तेव्हा ड्रायव्हिंग माझा भावच करत होता. आता मगाशी तुम्हाला दाखवलं तसं ASM इव्हेंटचा प्लॅनर जो ओनर जो आहे तोच आम्हाला गावाला घेऊन गेला होता आणि छान ड्रायव्हिंग केली, खूप मजा आली. पण अचानक मम्मींची तब्येत बिघडली त्याच्यामुळे थोडं हे झालं. पण आता झालेत ते रिकवर. आता उद्या त्यांचा डिस्चार्ज पण आहे. 5-6 दिवसानंतर त्यांना डिस्चार्ज होतोय. आणि माझ्या भावाची लग्नाची तयारी चालू आहे म्हणून मी कालच इकडे घरी आली आहे संध्याकाळी. आज राहिली, आता उद्या परत घरी जाईल तिकडे. तर बघूया नेक्स्ट ब्लॉग तिकडचा येतोय का. तिकडचा नाही आला तर मग परवा माझ्या भावाच्या परवा हळदच आहे तर मग तेव्हा हळदीचा ब्लॉग येईल लवकर. पण आता ब्लॉग कंटिन्यू दिसतील. जरी प्रसाद दिसला नाही ब्लॉगमध्ये तरी माझे येतील ब्लॉग दिवसभराचे. है ना गोंदू? गोंदू हा ना, इथे बोल, इथे बोल. हा बोल, हा हा बोल, हा हा बोल नाही का. आले तोंड कसं करतो. चालेल, चला बघूया पुढे. तर आता त्रिशाला झोपायची तयारी चालली पण ती झोपत नाही. 3 वाजून गेलेले आहेत, दिसत आहेत का. 3 वाजून 5 मिनिटं झालेले. नवरदेव झोपलेला आहे. आणि तयारी अशी झालेली आहे. आमचा हॉल दाखवतो तुम्हाला. हे बघा, हा झालाय थोडा फायनल लुक हॉलचा. अजून याचा थोडा सेटअप बाकी आहे. आणि त्रिशा झोपायला खूप नाटक करते, आता खूप रडते, चिडचिड बघताच आहे. मम्मी नाही इकडे पण अजून चालूच आहे आवरावरी. तर आता आहे तिकडे किचन वर पण आणि बाहेर घालून ठेवले. अरे हळू सगळं चिटकू. ब्लॉग वाली काय कामाची नाही, नुसतं टाइमपास करते. आता पुढे तुम्ही दोघं काय करताय? टाइमपास. तुम्ही केलं एक साईडला सगळं कर. एक साईडला तुम्हाला इथं बसायला बसू शकतो. स्वच्छ करून ठेवायचे आहे. मग कुठे काय गेले झाडू? खय गेली ना, कुठे गेली झाडू? ते मच्छरचं पडलंय बघ. फेकून दे, मच्छर मरत नाही. झाडा लागतं मी कधी चालू करून असं झाडशील ना उद्या होल लग्न येईल तोंडावर झाडेपर्यंत. फेक खाली फेक सगळं. काय झाडू बिडू मारतात. झाडू मार. हे बाबू लागतं कसं विचार आणलं तू. मी तुला मारला हात दे पडत नाही. देतो बोल देणार. हे बघ कोण आपण दोघं पण आहे ना गेटला कलर मारले दोघी करतो तसंच आहे ना. रात्री असं वरडत फक्त विचार डायरेक्ट आपलं सामान
इथंच ठेव. कोणाच आहे ये बाबू. ए आता झाडू पण एक नवीन घे ग. मला पण त्याच्यासोबत मग आपतो तुला सिलिंगला शांत बसा. पत्रा पाहिजे. ते नाही माहितीये काय पत्रा पाहिजे नाही. चालेल, तू मंदिरात आली. त्यातलं काय पाहिजे नाही बोल. नको बोलू, नको बोलू. कशाला तिला लढायचं बघ कसं घर बघ. छान छान आहे ना त्रिशी छान छान लेका काय लढतोय तू. रब्बाल पोरगा नाही. अजिबात नो. नाही, माझ्या आईने नाही शिकवलं. पत्रा ते हे काढायचं ठेवा. काय फेकलं काहीच सारखं. नाही. ते बांबू करतो. नाही बाबू नाही बोल. नाही कामावर. हे बाई, बाई, काय आहे. तर आता झोपायला. रब्बाल पोरगा असं हे बघ कोपऱ्यात कचरा मारलीस. त्रिशू हुशार आहे रे त्रिशू. ये बाबू हे आता ठोकू नको. रोहन हे बिस्किट हे बघ बाई कलर मार इथं जाणवत. मुस्कान. आणि इथं पण जाणवत. पुढे बोलतो हे घे. मुस्कान झूठी है. लावली वाट कसं वाटलं मगाशी- गाणं मगाशी कसं आधी बोलली. कसं वाटलं पाहिजे? पहिले काय बोललो ना मी? गाणं कसं आहे तुला आवडलं सगळ्यांना आवडलं. शटअप ते गाणं खूप जुनं आहे ओके. मग पिशवीत टाक पिशवीत. ते काय छोट्या पिशवीत टाकून दे म्हणजे काय हा बोलतो तर काय कामाचं नाही. रोहन चल आपला कलर तो धुवू. रोहन धुतलंय जरा बाबा. वाईट. ब्रश आहे. ए मग मी करायचं कसं आठवणी तुला आपलं काम लावलेलं आहे. झाडू काल मारायचं तू- ते पण. मी मारत होतो दे आणि तू मोठा घे. आणि सवासून असतं कोणी पण तो झाडू मागवा मारले लागेल का कलर तुमच्या मला. घरात. कलर बाहेर घेत नाही ब्लॅक वाला मारतोय बाहेर. हा, हे ब्लॅक सगळं नाही ग्रीन तो मी बाहेर ठेवलंय सगळं. वाढवावं लागेल. आता ते हे घेऊन जाऊ. चल ए करते. हे कसं करायचं. हा हे असं करायचं आणि फक्त पाणी हे बघा. हा त्याचा लिक्विड काय काय रे? दाखवा कसा कसं कशाला लावायचं. तो बघ कपडा. तुम्हाला काय आम्ही मिस्त्री वाटतोय. मग मी कपडा घे. काय पाहिजे ते बोला. आणि कसं लावतात. हा कसं लावतो. टेबल पण आम्हाला एक मुलगा हा इव्हेंट मला घरात आणि एवढं साफसफाई करतोय चपल्या घालून फिरतोय. भारत मी तेजस्वी लोक ए रोहन हाय वाईस एवढा कचरा कर नाही आणि ने ना बाहेर बाबा आता घाण करत. ए हा धुवायला काय पाहिजे. ए हेच द्यायची काय ना लग्नात. पाहिलं नाही बघ. मला तोडलं नाहीस ना तू धुवायला काय. हा अगरबत्ती आहे. हे जर केलं असतं काय कलर त्यांच्या मूर्त्या आहेत. कुठे ठेवणार. एक बाई मूर्ती पण ठेवायची. अबे यात दोन तू पहिला पुस. ती नको पुसवा. ते नको पुसू. याच्यात फक्त काय माहिती ती का मोठी ती छान आहे उलट. मोठी वाली पुस. मोठी काय ठेवाय. अरे पण साईज बाबा वेट नाही ना मोठी नको जी आहे त्याच पुस. मोठी वाली आहे ना ती दुसरीकडे लावायची. कसं पुसायचं क्या. हो कपडा ए, घेऊन ये बघा. आता What is this? आपल्या मूर्त्या हे क्लीन वो जो करायचं मुंबईमध्ये चाललंय. रखने का तर आता आणि मग दोन मूर्त्या पुसायच्या आहेत. मूर्त्या क्लीन करायचं चाललंय आमचं. हे घे दुसरं दिलं. मोनू आणि रोहन चाललाय बाहेर गेटला कलर करायला आणि त्रिशा खूप रडते.
सोबत वाजले 4:30 आणि इथे मूर्ती आमच्या बाबासाहेबांचं आणि बुद्धांची क्लीन करून झालेली आहे. असं तर थोडंफार सेटअप झालेलं आहे आणि वाजलेले झोपायला खूप नाटक करते. तर आता त्रिशाला गंडवून तिच्या मम्मीकडे झोपून आम्ही कल्टी करते बघा. मी कल्टी मारणार आहे झोपायला. तर थांबा आधी हिला गंडून पळूया. आपण पळायची तयारी करूया. काय त्रिशू पळू दे ना मी. प्रकारे वाजलेले आहेत 4:45. त्रिशा अजून झोपली नाहीये. तिला लोरी वगैरे गाऊन तिच्या आजीकडे देऊन आलेली आहे. तर तुम्हाला दाखवते. DJ मॉन्टी आणि रोहन मुस्कान तिकडे आहेत. गेट कलर करतात. तर तुम्हाला दाखवते ते काय करतात. आज पूर्ण रात्र अशीच गेलेली आहे. आता सकाळ झालेली आहे. सगळ्यांना गुड मॉर्निंग. बघा कलर चालूच आहे इथे. हे झोपायला आली होती मुस्कान आणि इथे कलर करत बसले आता टाइमपास परत. हे बघा कसं वाटतंय भावा. कसं वाटतंय. बघ ब्रश पकडलाय फोन कॅमेराला तर. ए नाही मी मगाशी पकडलेला. वाव छान केलेलं आहे. गेट बंद कर रे. छान वाटतंय. तर बघा कोणच बाहेर नाहीये आमच्याशिवाय. इथं कोणच नाहीये. एकदम भारी भावा. मेहनत भाई के शादी की मेहनत. हा व्लॉग आपण इथेच एंड करतोय आणि आम्ही झोपायला जातो. हे दोघं करतील पुढे काम कंटिन्यू आणि झोपतील, थोडा आराम करतील. आता भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. लवकरच नेक्स्ट व्लॉग अपलोड होईल. आणि ह्या व्लॉगला प्रेम द्या, शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन विसरू नका. चला बाय. कर दो यार, तुम्हारे पैसे थोड़ी ना कट रहे, कर दो. अब अगर तुम लोग नए हो तो यार सब्सक्राइब करो.